नमस्कार, मी मनश्री पाठक. आपण पाहताय TV9 मराठीचं बातमीपत्र. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातल्या अपघातासंदर्भातली बातमी. पुण्यातील एका अपघातामुळे 3 पिढ्या तुरुंगात गेल्यात. बाप आजोबा तुरुंगात आहेत, तर अल्पवयीन आरोपी वेदांत हा बालसुधारगृहात आहे. कार चालकाचं अपहरण केल्यानं वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे देखील अटकेत आहेत. अल्पवयीन आरोपीच्या कृत्यामुळे वडील विशाल अग्रवाल हे देखील तुरुंगात आहेत, तर अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 3 दृश्य आपण बघतो आहोत. अपघात प्रकरण 1 मात्र तिन्ही पिढ्या आता जेलमध्ये आहेत. चालकाच्या अपहरणाप्रकरणी आजोबा तुरुंगात आहेत. मुलाकडून अपघात घडल्याप्रकरणी बेजबाबदार वर्तन झाल्याप्रकरणी बाप तुरुंगात आहे, तर ज्यानं अपघात केला तो अल्पवयीन आरोपी वेदांत हा बालसुधारगृहात आहे. त्यामुळे एक अपघात आणि 3 पिढ्या आत अशी काहीशी परिस्थिती. तर वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पोर्शे कारच्या चालकाचं अपहरण केल्याने पहाटे 3 वाजता त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा स्वतःवर घेण्याकरता चालकावर जबरदस्ती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आधी चालकाला आमिष दाखवलं, मग धमकावलं अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. कार चालकाला अग्रवाल यांनी 2 दिवस घरातच डांबून ठेवलं होतं अशी माहिती सुद्धा पोलीस आयुक्तांकडून पुढे आली आहे. तर सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली आहे. नातवाला वाचवण्यासाठी आजोबा सुरेंद्र अग्रवालांनी कार चालकाचं अपहरण केलं. नातवाचा गुन्हा स्वतःवर घेण्याकरता चालकाला 2 दिवस घरात डांबूनही ठेवलं. आधी चालकाला गुन्हा स्वतःवर घेण्याकरता आमिष दाखवलं, मग त्याचं अपहरण केलं. सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाचा मोबाईल सुद्धा काढून घेतला. डांबून ठेवल्यानंतर सुटकेसाठी चालकाकडून पत्नीला संपर्क करण्यात आला. पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी चालकाची सुटका केली. तपासादरम्यान चालकाने दिलेल्या जबाबात हे धक्कादायक खुलासे समोर आले. तर कोण आहे सुरेंद्र अग्रवाल? सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. सुरेंद्र अग्रवालांवर 2009 ला बंड गार्डन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झाला. सुरेंद्र अग्रवालांचे छोटा राजनशी संबंध असल्याचं तेव्हा उघड झालं होतं. पुण्यातील शिवसेना नेते अजय भोसलेंवरील गोळीबार प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल हे सह आरोपी आहेत. घटना घडला त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या केसची जबाबदारी घ्यावी. इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयानमध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते. रात्री 11 वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि यांना त्यांचे घरी डांबून ठेवला. त्यांना कोणाशीही बोलायचे नाही, कुठेही जायचे नाही, आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची, अशा प्रकारचे आरोपी त्यांच्यावर दबाव टाकत होता.